ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला। त्यात कंटेनर रोड साईडवर जाऊन एका मिनी ट्रॅव्हल्स बसला धडकली। या अपघातात दुचाकीस्वार बसचालकासह 3 ठार झाले आहेत, तर बसमधील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास कोळेगाव पाटीजवळ घडली। या अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले वय 35 राहणार चंदननगर लांबोटी तालुका मोहोळ, मिनी बस चालक लक्ष्मण बासू पवार वय 40 व 35 ते 40 वयोगटातील एक अनोळखी महिला असे 3 ठार झाले आहेत। तर प्राची पांडुरंग मांढरे, छाया रतन शेडगे, रेखा दत्तात्रय चौधरी, कोमल अनिल जोरकर, भक्ती पांडुरंग मांढरे, बेबी सुधाकर गायकवाड, अनिता शंकर बारगे, संगीता रवींद्र शेंडगे, कोमल सचिन मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश मोहिते, आरव अरुण खाडे, परी अनिल जोरकर, सई गौस मांढरे हे जखमी झाले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर अक्कलकोट दर्शन करून परत पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेली बस क्रमांक MH12KQ1175 सोलापूर पुणे हायवेवरून पंढरपूरकडे जात असताना कोळेगाव पाटी येथे आली, तेव्हा अचानक रोड क्रॉस करणारे मोटरसायकल MH13CN0335 ही विरुद्ध दिशेने चाललेल्या कंटेनरला NL01AA 7205 धडकून पुणे ते सोलापूरच्या दिशेने चाललेल्या बसला मध्यभागी धडक दिली। त्यामुळे बस रस्त्यावर पलटी झाली। यामध्ये प्रवासी जखमी झाले। जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। या अपघाताप्रकरणी तेजस्वी मयूर पांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।